महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे, बिकट झालेला आहे। स्वारगेट सारख्या वर्दळीच्या ठिकाणी बलात्काराच्या घटना घडू लागल्या आहेत। तर केंद्रीय मंत्री असणाऱ्या महाराष्ट्रातील रावेर येथील खासदाराच्या कुटुंबातील लेकीबाळी या सुरक्षित नाही, इतका महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे। तर शेतमालाला भाव नसणे, कर्जमाफीची घोषणा केल्यानंतर कर्जमाफी न देणे, निवडणुकीच्या तोंडावर लाडकी बहीण सांगितलं आणि आता 10 लाख लाडक्या बहिणींना त्या लाभापासून वंचित ठेवणे, असे अनेक प्रकारचे फेल्युअर हे भाजपचे आहेत। पण शेवटी हे सरकार कोणत्या मस्तीत चाललंय, तर यांची मस्ती काय आहे हे जेव्हा समजून घेण्याचा प्रयत्न आपण करू तेव्हा स्पष्ट स्वरूपात लक्षात येईल की हे सत्ता पिपासू प्रवृत्तीची माणसं सत्तेत बसलेली आहेत। महाराष्ट्राच्या सत्तेत तर टोळ्या एकत्र येऊन स्थापन झालेले सरकार आहे आणि या टोळ्या एकत्र आल्यामुळे सरकारच्या मंत्र्यांमध्ये बेबनाव अहंकाराचा खेळ हा आपल्याला सुरू दिसतो।